लक्ष्मी हॉबी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर उन्हाळा सुरू झाला आहे, तर आज मी कोशिंबीर दाखवणार आहे। त्यासाठी मी 2 काकड्या घेतल्या तिथं बघू शकताय। तर एक कांदा घेतलाय, एक टमाटर घेतलाय, एक हिरवी मिरची घेतल्या। इथे शेंगदाणे मी भाजून ठेवलेला आहे, ह्याचं सालपट काढून आपल्याला कूट करून घ्यायचं आहे। चवीपुरतं थोडंसं मीठ, अर्धी वाटीभर साखर। तर आपल्याला काकडी स्वच्छ धुवून घेऊन ठेवायची आहे। त्याच्यानंतर आपण थोडं सालपट काढून शेंगदाणे त्याचा कूट करून घ्यायचा आहे बारीक। कोशिंबीरमध्ये शेंगदाण्याचा कूट असला की एक चव वेगळी येते, छान मस्तच वाटते। तुम्ही मिरची घालू पण शकताय, जर मुलं खात असली तर नाही घालू सुद्धा शकताय। तिखट, गोड, आंबट हे अशी कोशिंबीर मस्तच लागते। असं बारीक करून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट। काकडीची साल सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकताय किंवा नाही। मी इथं थोडी साल काढून तुम्हाला दाखवलंय। दुसऱ्या काकडीची साल मी काढणार नाही, हा असं खिसणार आहे। स्वच्छ धुवून घ्यायची फक्त। तर तुम्ही साल तुम्हाला नको असेल तर तुम्ही काढून सुद्धा घेऊ शकताय। टमाटर इथं मी बारीक चिरून घेतले, कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलाय। तर ह्याच्यामध्येच मी काकडी खिसून घेणार आहे। खिसणीच्या मदतीनं खिसून घ्या काकडी। छान असा बारीक खिस करून घ्यायचा। उन्हाळ्यामध्ये कोशिंबीर रोज जरी खाल्ला एक टाइम तर मस्तच आहे, चांगलं आहे, थंडगार। इथं मी 1 वाटीभर दही घेतलेलं आहे। आपण हे सगळं मिश्रण आपण दह्यात मिक्स करणार आहे, म्हणून असा बारीक खिस करून घ्यायचा काकडीचा। मुलांना सुद्धा खूपच आवडते। मिरची लहान बाळ खात असलं तर घालूच नका, तर मोठी काही खात असला, आंबट गोड तिखट पाहिजे असलं तर एखादी मिरची ह्याच्यामध्ये घालू शकताय बारीक चिरून। चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला, जास्त नाही तर थोडंसंच टाकायचं आहे। तर इथं मी अर्धी वाटीभर साखर घेतल्या। साखरेमुळे छान चव येते, त्याच्यामुळे मी थोडीशी साखर जास्तच घालत आहे। तर इथं घरी बनवलेलं 1 वाटीभर मी दही घेतलेलं आहे, बघू शकता। इथं तुम्ही जास्त सोडा घालू शकताय। काही जणांना दही जास्त आवडतं, त्याच्यामुळे तुम्ही जास्त घालू शकताय। तर आपण हे शेंगदाण्याचं कूट सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचंच आहे। 2 चमचाभर कूट तुम्ही इथे घाला आणि हे पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी सगळीकडे ही दही लागली पाहिजे। कांदा, टमाटर, काकडी ह्याला ही चव मस्तच वाटते। अशी एकदा तुम्ही कोशिंबीर करून खाऊन बघा, खूप छान होत आहे। आणि उन्हाळ्यात तर आपल्या शरीराला मस्तच वाटतं। काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते, टमाटरमध्ये सुद्धा। काही वेळा उन्हाळ्यामध्ये जेवण नकोसं वाटतंय, त्यावेळी तुम्ही अशी कोशिंबीर करून 1 वाटी जेवणासोबत खाऊ शकताय। भातासोबत, चपातीसोबत तुम्ही खाल्ला की एकदम मस्त वाटते, जेवण अगदी चवदार वाटते आपल्याला। छानच। आता तुम्हाला मी काढून दाखवते। असं पूर्ण मिक्स करून झालं तर आपली कोशिंबीर तयारच होईल। तयार झाल्यानंतर असं दिसेल। दह्याचीच वाटी आहे ही मी। तसं तुम्ही प्रत्येकाला वाटीभर घेऊन खाऊ शकताय। आवडलं की लाईक, शेअर, इतरांनाही शेअर करा। व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, तर असंच काही नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। धन्यवाद।